पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मॉन्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे। यंदा तब्बल 12 दिवस आधीच मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे। दरवर्षी मॉन्सून साधारणपणे 7 जूनच्या आसपास राज्यामध्ये दाखल होत असतो, मात्र यंदा मॉन्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे। तर पुढील 3 दिवसांमध्ये मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे। तर मॉन्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि आनंदाचं वातावरण आहे। साऊथ वेस्ट मान्सून हा तळकोकणामध्ये देवगडपर्यंत दाखल झालेला आहे। सर्वसाधारणतः जी सरासरी तारीख आहे महाराष्ट्र गोव्यामध्ये दाखल होण्याची ती 5 जून आहे। त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला 10 दिवस आधी तो दाखल झालेला आहे। पुढच्या 3 दिवसामध्ये सिनॉप्टिक्स कंडिशन्स फेवरेबल आहे आणि त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या काही भागामध्ये इन्क्लुडिंग मुंबई तो दाखल होण्याची शक्यता आहे। दरम्यान इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सून पूर्व पावसानं झोडपलंय। हवामान विभागाने आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। मात्र मागील 2 दिवसांच्या तुलनेमध्ये सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडलाय आणि या पावसामुळे तालुक्यातील अनेक लहान पूल पाण्याखाली गेलेले आहेत। मसनरवाडीतील ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा संपर्क तुटलाय। तर अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे। गुणवाडी परिसरातली नदी नाले 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये दुथडी भरून वाहत आहेत। मागील काही दशकांमध्ये मे महिन्यात इतकं पाणी कधीच वाहिलेलं नव्हतं असं ग्रामस्थ सांगतात। तर इकडे पालघर जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलेलं आणि पावसामुळे भात शेतीला फटका बसलेला आहे आणि सुकत घातलेल्या सुक्या मासळीचं सुद्धा यात नुकसान झालंय। इकडे सातारा जिल्ह्यामध्ये कोयना धरण परिसरामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झालेले आहेत। कोयना नदीवरील निसरे तांबवे या बंधाऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहू लागलेलं आहे। तर कराड तालुक्यातील खोडशी डॅम पूर्ण क्षमतेने भरलेला आहे आणि तो आता ओव्हरफ्लो झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याला मागील 6 दिवसांपासून पावसानं जोरदार झोडपलेला आहे। यामध्ये केळी, डाळिंब, शेवगा, पेरू, उन्हाळी बाजरी अशा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तर सोलापूर शहराला सुद्धा पावसाची संततधार कायम आहे आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय। पुणे जिल्ह्याच्या बारामती आणि पुरंदर तालुक्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार अशीच सुरू आहे। यामुळे शेतामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे। तर मागच्या 4 दिवसांपासून दौंड तालुक्यामध्ये पावसाचा जोर असा सुरू आहे। त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। दरम्यान पावसाच्या हाहाकारामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोव्हा वाहून गेलेली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र पुणे सोलापूर महामार्गावरती मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। तर आपण दौंडमधली सध्या दृश्य बघतोय। या पावसामुळे जी दाणादाण उडली ती आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळते। रस्त्यावरती इतकं पाणी साचले की यामध्ये एक मोठी गाडी, अगदी इनोव्हा कार पूर्णपणे वाहून गेल्याचं आपल्याला बघायला मिळते। सुदैवाने कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाहीये। यात गाडीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसतंय।